तळेगाव डवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात उच्च दाब विद्युत तारा आणि ट्रान्सफॉर्मर उभारणीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शाळा व्यवस्थापन समितीने संभाव्य धोका लक्षात घेत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे। तळेगाव डवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा समोर आला आहे। शाळेच्या आवारात विशेषतः शालेय स्वच्छतागृहाच्या जवळ नव्या उच्च दाब क्षमतेच्या विद्युत तारा आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। ही शाळा लहान वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची असून दिवसभर स्वच्छतागृह परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते। अशा ठिकाणी उच्च दाब विद्युत यंत्रणा उभारल्यास कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पावसाळा, खेळताना होणारी धावपळ किंवा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने केंद्र प्रमुख तसेच संबंधित विद्युत विभागाच्या अभियंत्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नाराजी वाढत आहे। एखादी दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ती आधीच टाळणे महत्त्वाचे आहे अशी ठाम भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने घेतली आहे। विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेच्या दृष्टीने हा ट्रान्सफॉर्मर तातडीने हटवावा किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे। आता या गंभीर विषयाकडे प्रशासन आणि विद्युत विभाग किती गांभीर्याने लक्ष देतो याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे।